गोंधळ गोंधळ हा प्रकार बरोबर लग्न झाल्यानंतर आपण जे आपले कुलाचं कुलदैवत आहे त्याचा मान सन्मान करण्यासाठी आपण आणि दादाच्या बाईच्या नवीन संसाराची सुरुवात करण्यासाठी गोंधळ हा ठेवलेला असतो आणि त्या गोंधळानिमित्त आम्हाला इथं आमंत्रित केल्याबद्दल त्यांचे प्रथमतः आभार मानून आम्ही आमच्या प्रोग्रामाला सुरुवात करत आहोत. 14 विद्या आणि 64 कलेचा असा अधिपती श्री गणरायाला वंदन करून दोघांनी हात जोडले. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. श्री गणरायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धितं बल्लालेश्वरं विनायकमहं चिन्तामणि ईश्वरं लेण्याद्रौगिजात्मकं स्वरं विघ्नेहरमोधरं रामेराञ्जन संस्थितं गणपति सूर्या सदा मंगलम् सूर्या सदा मंगलम्. गणरायाच्या आगमनाने सुरुवात करायच्या मगांना राया लवकर येई हो गणराया लवकर राया लवकर येई हो गणराया बोलवण्याची प्रथा आहे म्हणून आपण या 33 कोटी देवांना त्यामध्ये मोरगावच्या मोरेश्वर देवा गोंधळाला यावं देवा गोंधळाला यावं
मल्हारचा वध केला तेव्हापासून त्याला मल्हारी मार्तंड असं नाव पडलेलं आहे. आणि बरोबर खंडोबाचे छोटस असं कुटुंब कथानक असं सांगितलं. आणि बरोबर जेव्हा मणी मल्हारचा वध झाला तेव्हापासून ज्याला आपण मल्हारी म्हणतो, ज्याला आपण खंडोबा म्हणतो, मणी मल्हारचा वध केला तेव्हापासून त्याला मल्हारी मार्तंड असं नाव पडलेलं आहे. 5 मुले आणि चौघे. नाचत ही ड्युटी आहे नाही, देवाच्या नावाची ड्युटी आहे. नाचत फिरवली म्हणजे कसं नाचायचं मी दाखवतो. टीव्हीला बघता का नाही, जोगवा बिबाचं असतं. आली आली हो कशा तऱ्हेनं खरोखर दादाचं नाव काय आदर्श ना, आणि तुझं प्रगतीताई. खरोखर आदर्श दादा आणि प्रगतीताई हाचा एक आदर्श आणि त्याची खरोखर आदर्श दादाची खरोखर संवाद त्याची प्रगती करणारी अशी ह्या दादाच्या लग्नासाठी खरोखर या 5 देवांना आपण आमंत्रित केले आहे. खरोखर आपला आराध्य दैवत श्री आहे पंढरीचा विठोबा, जेजुरीचा खंडोबा, तुळजापूरची भवानी आई आणि काल भैरवाचे 5 देवांना आपण आमंत्रित केले. बरोबर या 5 देवांना आपण असं या दादाला 5 फेऱ्या मारल्या, 5 असं रिंगण केलेलं आहे. आपल्याला मजा वाटते का, काही गोंदी लोक येतात आणि खरोखर अशा मुलांना बोलवतात, त्यांची चड्डी काढणं असा विनोद केला जातो. परंतु आपण या दादाच्या खरोखर गोंदासाठी या देवांना आमंत्रित केलेलं आहे. त्यांचा कुठलाही एक अवमान होता कामा नये. खरोखर आपण त्यांना इथं प्राचारण केलेलं आहे आणि खरोखर त्यांचं थोडक्यात असा या दादानी खरोखर या दादा समोर असं एक स्थान मांडलेलं आहे. त्या स्थानावर प्रत्येक देवाचा आपण 2 शब्दाने आणि खरोखर शब्द सुमनाने असं स्वागत करणार आहोत आणि त्याला भावपूर्ण असा निरोप देणार आहोत. आणि आपलं खरोखर
आणि खरोखर या दादाच्या गोंधळाचे हा गणराया खरोखर दादा आदर्श दादा बघ तुझ्यासाठी आणि 5 फेऱ्या अशा माझे खरोखर हा गणराया हा आणि खरोखर कोण म्हणतं गणराया नृत्य करत नाही गणपतीचं सर्वांचा आराध्य दैवत असा गणराया आणि त्याने सुद्धा बेधुंद असं एक नृत्य कैलास पर्वतावर केले गेले खरोखर ज्यावेळी कैलास पर्वतावर भगवान शंकरांनी डमरूचा असा नाद घुमवलेला होता आणि त्या डमरूच्या तालावर खरोखर या गणरायाने असं नृत्य केलं होतं आणि नृत्य करत असताना खरोखर त्याच्या पायातलं एक घुंगरू असं हरवलेलं होतं आणि खरोखर ते घुंगरू या गौरीला असं सापडलेलं हीच गौरी हीच भवानी आणि हीच आपली माया शक्ती आणि त्या गौरीला असं सापडले आणि खरोखर ती काय म्हणते की माझ्या कानानं घुंगरू हरवलं गौरीला गावलं केलेला आहे त्याप्रमाणे हा पंढरीचा विठोबा तुकाराम महाराजांनी एका ओवीत असं म्हटलेलं आहे की तुका मने शोधून पाहे आणि विठ्ठल गणपती बरोबर जसा विठ्ठल तसा गणराया जसा गणराया तसा हा पंढरीचा विठोबा आहे आणि हा पंढरीच्या विठोबाचं सुद्धा थोडक्याशा शब्द सुमनाने आपण स्वागत करणार आहोत त्याच्या पायाखाली वीट नसली तरी चालेल परंतु आपण त्याला विठ्ठलाची अशी उपमा दिली नाही लादीवर उभा केलेला परंतु या पंढरपुरात काय वाजत गाजत आणि सोन्याचं बासिंग आणि हा जेजुरीचा खंडोबा खरोखर हा याची एक म्हालसा नारी परंतु म्हालसा नारी असताना सुद्धा त्याचं मन काय तिच्यात रमत नाही जेजुरी गडापासून काही अंतरावर चंदनपूर असा एक धनगरवाडा आहे आणि त्या धनगरवाड्यामध्ये सुंदर अशी एक भानू धनगरी तिच्या तो प्रेमात पडलेला आहे खरोखर प्रेमात पडल्यासाठी तिच्यासाठी तो म्हातारा सुद्धा झालेला आहे तिची मेंढरा सुद्धा त्यांनी राखलेली आहे प्रेमात सर्व पाप असतं आणि खरोखर त्या धनगरवाड्यात त्यांनी काय धमाल उडवली थोडक्यात सांगतो की रूप घेऊन म्हाताऱ्याच राखी बानूच्या मेंढराला असून जेजुरीचा राजा गेला बानूच्या वाड्याला शिवा उतारी मारखंड मल्हारी शिवा उतारी मारखंड मल्हारी मनात धरून बानूला ताच मारुनी घोड्याला निघाला आणि ज्याप्रमाणे खरोखर खंडोबाचं स्वागत केलं त्याप्रमाणे कुलाच्या कुलदैवतामध्ये असलेली कुलस्वामिनी त्या भवानी आईचं सुद्धा थोडक्याचं पण स्वागत करणार आहोत. अरे बस नंतर जाऊ असा कर या दादाला आशीर्वाद द्यायला आणि जीभ काढून दाखव त्याशिवाय आणि खरोखर तुझ्या भवानी आईचं सुद्धा थोडक्याचं स्वागत करणार आहोत भावना म्हणून अगं अंबाबाई लाड लाड ये अरे अंबाबाई लाड लाड ये कागदारी
साचड म्हणजे हा काल भैरव हा सुद्धा एक शंभूचा अवतार, हा सुद्धा एक शिवाचा अवतार आणि हा सर्वांचा काळ ठरवणारा असा खरं असं छाती काढून आणि हा सुद्धा याला सुद्धा खंडोबा असं म्हटलं जातं. हा सुद्धा शंकराचा एक अवतार आहे. म्हणून ह्या काल भैरवाचं सुद्धा आपण थोडक्यात म्हणू, काल भैरव संकटात येतो धावून. हा काल खाली मोठी नको, हा काल भैरव संकटात येतो धावून. दादा कुठेही खरोखर संकट आलं या काल भैरवाचं कधीही नाव घे, प्रगतीला तुला पण सांगतो. म्हणून काल भैरव संकटात येतो धावून, हाती डमरू त्रिशूल गोसावी, हाती डमरू त्रिशूल गोसावी. देवांचं आपण स्वागत केलेलं आहे आणि त्यांना भावपूर्ण असा निरोप दिलेला आहे. जवळला जवळला कशा कशा बोलतात हा बस ना एक आज संकष्टीचा असा दिवस आहे आणि आज सोमवार आहे ना. दादाचं जेवणाचा प्रोग्राम कधी आहे मला माहिती नाही. उद्या मंगळवार आहे. परवा 500 रुपये घ्यायचं दोघांकडनं पार्टी करून. दादा हवं काय होते बघा, मी चाकलाय ना, चाकलाय टाकली पण चाकून बघ. एकदा जेजुरीला जाऊन या जोड्याने खरोखर. आणि त्या जेजुरीला गेल्यानंतर वेळ मिळाल्यानंतर आता सांगितलं आणि त्या जेजुरी गडावर नव दाम्पत्य गेल्यानंतर खरोखर 5 पायऱ्या आपल्या अर्धांगणीला उचलून घेऊन जाण्याची अशी पद्धत जेजुरीला आहे. परंतु आज खरोखर माझ्या समोर असे आया बहिणी इथं बसलेल्या आहेत. जेजुरीला तुम्ही जाल तेव्हा जाल, पण खरोखर आज जेजुरी असं समजून आपल्या कुळाचं कुलदैवत आहे, भवानी आईचा असा घट मांडलेला आहे. त्याच्या भोवती खरोखर ह्या ताईला उचलून तुम्ही 5 फेऱ्या मारायच्या आहेत. उचलायला का लग्नाच्या अगोदर सांगतो त्याचं पण एक कारण आहे. कारण पुढं आता तुला तिच्या समोर आयुष्य असं काढायचं आहे आणि तिचं वजन किती आहे हे आजच तुला समजलं पाहिजे. म्हणून 5 फेऱ्या बरोबर
हा एक विनोद झाला, परंतु खरोखर त्या तेलंगणा देवाभोवती त्याच्या पाच हे फेऱ्या तुला मारत आहे. दोघी उभे राहा. पाच फेऱ्या ठेवायच्या आहेत. खंडेरायाच्या लग्नाला बानू नवरी नटाली, ही नवरी नटाली, बाबाची पारी नटाली, खंडेरायाच्या लग्नाला बानू नवरी नटाली, जय देवा कुलाच्या कुलदैवता. आज खरोखर म्हात्रे कुटुंबीय आणि खरोखर हा दीपक दादा याच्या मुलाच्या लग्नाच्या प्रित्यर्थ गोंधळ असा मांडलेला आहे. आणि खरोखर या गोंधळानिमित्त हा तुला मानपान समर्पित केलेला आहे. तो अगदी गोड मानून काही गोष्टी आमच्या चुकल्या असतील, काही त्यांच्या चुकल्या असतील, आपल्या पदरात घेऊन त्यांच्या मुलाबालानं त्यांना कुटुंबाला सुख संपत्ती दे. आणि खरोखर हे घरानं असं घालत आहे की या दादाचा या ताईचा पालना वर्षाच्या आत खाल्ला पाहिजे असा गोड आशीर्वाद देऊन खरोखर हा तुला मानपान समर्पित केलेला आहे. तो अगदी गोड मानून घ्या. आता ओरडे चष्मा हॅलो